नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण महाज्योतीकडून चालू महिन्याचा जे MES असो MPSC ग्रुप BC यांचा चालू महिन्याचा हप्ता आलाच नाही। प्रत्येक महिन्याला 4, 5, 6, 7 तारखेपर्यंत काय होतो हप्ता येऊन जातो, पण चालू महिन्याचा हप्ता यांचा महाज्योतीकडून आलेलाच नाही। तो का आला नाही का 10 तारखेपर्यंत त्यांच्याकडून कॉल रिसीव केला जात होता की हप्ता या आठवड्यात नाही पुढच्या नेक्स्ट आठवड्यात 1 वीकपर्यंत येईल, पण 13-14 तारखेपर्यंत त्यांच्याकडून कॉल उचलला जात होता, पण नेक्स्ट वीक एक वीक झालं त्यांच्याकडून कॉल उचललाच गेला नाही त्यांच्याकडून। पण निधी त्यांच्याकडून निधी नाही का त्यांच्याकडून येण्यासाठी हप्ता येण्यासाठी का उशीर झाला, निधी नाही का याची कारणच काही समजू शकत नव्हते। पण त्यांना आज कॉल केल्यानंतर आज कॉल केल्यानंतर त्यांनी कॉल रिसीव केल्यानंतर त्यांनी बरेच काय उत्तरे सांगितली, ते व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये तुम्ही ऐकाच। मॅडम MS हप्ता कसं काय आलाय मॅडम अजून कशा MS महाज्योतीचा MS किती तारखेला आला होता मागच्या महिन्यात 4 तारखेला आलता। हा ताई सोमवार मंगळवारकडे येईल सर तुम्हाला। पण एवढे दिवस कशासाठी मॅडम? सर अधिकाऱ्यांची बदली झाली ना सर, म्हणून सर बदली झाली। निधी नाही, निधीचा काय प्रॉब्लेम? निधीचा काही प्रॉब्लेम नाही सर, नवीन अधिकारी आले तर नवीन पद्धत असते काम करण्याची सर, प्रत्येकाची पद्धत सारखी नसते ना काम करायची। कारण इथं रूम रेंटचं ते आमचं बरेच जरा प्रॉब्लेम झाले ना, म्हणून म्हणलं कॉल बी रिसीव केला जात नाही माझ्याकडून। नाही सर, आता परीक्षा सुरू आहे म्हणून। काय नाव आहे आपलं? सादिक मुजवर। कुठून बोलताय? सोलापूर। ओके ओके। सोलापूर पेपर तर आज चालू झाले मॅडम, 2-3 दिवस झाले पेपर। नाही सर नाही, पेपर 14 पासून चालू झाले, त्याच्या आधीपासून कॉल रिसीव केला। 16 पासून झाले, त्याच्या आधीपासून हॉल तिकीट साठी सुरू झालं सर। नाही असलं तरी पण कॉल सेंटरसाठी सेपरेट असताना हॉल तिकीटचा काय संबंध येतात ना मॅडम रिसीव करण्यासाठी? हॉल तिकीट डाउनलोड नाही करतायत सर, इतके मोठं शिक्षण घेतात सर पोरं, पण हॉल तिकीटच नाही डाउनलोड करतायत। ठीक आहे सर।